नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। आरोही कॉर्नर मध्ये आज बनणार आहे मस्त सुरमई फिश फ्राय, आणि तेही अगदी कमी तेलामध्ये सोप्या पद्धतीने। सर्व पदार्थांमध्ये जर कोणता लवकर होणारा पदार्थ असेल ना तर तो आहे फिश फ्राय। एकदम कमी वेळामध्ये फिश फ्राय बनवून तयार होतो। आज आपण करणार आहोत सुरमई फिश फ्राय, आणि तेही अगदी कमी तेलामध्ये। रेसिपी मध्ये जर सगळ्यात लवकर होणारा पदार्थ कोणता असेल तर तो आहे फिश फ्राय, तेही अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी तेलामध्ये। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। 5 ते 6 वेळा मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण सुरमईला मीठ लावून ठेवणार आहोत। दोन्ही बाजूने सुरमईला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ लावून अर्धा तास ही सुरमई आपण बाजूला ठेवून देऊया। अर्ध्या तासानंतर मिठाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि सुरमईला कोकमाचा रस किंवा आगळ लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने मी सुरमईला व्यवस्थित आगळ लावून घेतलेला आहे। आता आपण आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत। दोन्ही बाजूने व्यवस्थित आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची आहे। आता आपण सुरमईला दोन्ही बाजूने व्यवस्थित हळद लावून घेणार आहोत। दोन्ही बाजूने मी सुरमईला हळद लावून घेतलेली आहे। आता आपण सुरमईला मालवणी मसाला लावून घेणार आहोत। दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने मी सुरमईला मालवणी मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण सुरमईला लावण्यासाठी कोटिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 2 चमचे रवा घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मसाला घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण सुरमईला दोन्ही बाजूने तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। सर्व सुरमईला मी रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे। पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे। पॅन गरम झालेला आहे। सुरमईचे तुकडे आपण व्यवस्थित पॅन मध्ये लावून घेऊया। सर्व सुरमईला साईडने तेल सोडायचं आहे।
10 ते 15 मिनिटं आपण सुरमई शिजून घेणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूने सुरमई शिजून घेऊया। साइडने तेल सोडायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा 15 मिनिटं सुरमई फ्राय करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा 15 मिनिटं मी सुरमई शिजून घेतलेली आहे। सुरमई फिश फ्राय बनवून तयार आहे। काढून घ्यायची आहे। वाव, खूप मस्त सुरमई फिश फ्राय बनवून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने सुरमई फिश फ्राय नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।